नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। होमगार्ड भरती 2024 संपूर्ण महाराष्ट्र ठीक आहे। तर होमगार्डची जे विद्यार्थी मित्रांनो 9700 जागांसाठी भरती निघत आहे आणि सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी निघत आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघत आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्ही जळगावचा आमच्या जिल्ह्याची कधी निघणार आहे, सर आम्ही नांदेडचा आमच्या जिल्ह्यातली कधी निघणार, आम्ही परभणीचा आमच्या जिल्ह्यातली कधी निघणार, आम्ही अकोल्यातला आमच्या जिल्ह्यातली कधी निघणार आहे, आम्ही नागपूरचा आमच्या जिल्ह्यातली कधी निघणार, आम्ही साताराची जे विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे सध्याच्या कंडिशनला होमगार्डची भरती। तर त्या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही, तिथल्याच जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे मला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट केले की सर आमच्या जिल्ह्यातली भरती कधीपासून सुरू होणार आहे, फॉर्म वगैरे कधीपासून चालू होणार आहे, ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे या ठिकाणी। आणि 9700 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे होमगार्डची भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि होमगार्ड अशी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे आणि उंची सुद्धा कमी यामध्ये लागते, छाती सुद्धा कमी लागते आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर तुमचं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर यामध्ये तुम्हाला ज्या चांगल्या पद्धतीने रोज वगैरे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो पडणार आहे ठीक आहे। तर होमगार्ड भरतीची ज्या विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्याची कधीपासून चालू होणार आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। आणि कागदपत्र कोणकोणते लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आतापासून कागदपत्र जे विद्यार्थी मित्रांनो तयार ठेवायचे आहे ठीक आहे। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जे तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे या व्हिडिओ खाली कमेंट करा जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ नक्की या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे ठीक आहे। तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले हे या व्हिडिओ खाली जे विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा ठीक आहे। तर मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो की होमगार्डची जी भरती आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निघत आहे आणि कधी निघत आहे। तर मुंबईची या ठिकाणी निघणार आहे, त्याचबरोबर रायगडची सुद्धा निघणार आहे, रत्नागिरी निघणार आहे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी महाराज नगर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, त्याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली ठीक आहे। तर महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व जिल्ह्यांची ज्या होमगार्डची भरती निघत आहे लक्षात ठेवा जवळपास 34 जिल्ह्यांची या ठिकाणी होमगार्डची भरती निघत आहे। आणि तुमची या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधीपासून सुरू होणार आहे तर 16 ऑगस्ट 2024 पासून तुमच्या जिल्ह्यातले ज्या विद्यार्थी मित्रांनो हे फॉर्म भरणे चालू होणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की फॉर्म ऑफलाईन असणार आहे की ऑनलाईन असणार आहे। तर मी तुम्हाला अगोदर आताच सांगून देतो, तर मागच्या ज्या होमगार्डच्या भरत्या व्हायच्या तर त्या ऑफलाईन व्हायच्या, डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जायचं ठीक आहे। पण आता कसं आहे की आता ज्या विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरणे सुरू झाले, तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल की सातारा जिल्ह्याची होमगार्डची भरती निघालेली आहे आणि फॉर्म सुद्धा भरणे चालू आहे त्या सातारा जिल्ह्यामधले। तर त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे जे विद्यार्थी मित्रांनो चालू आहे, तर सर्व जिल्ह्यांची यावर्षी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे ठीक आहे। तर ऑनलाईनच होणार आहे कारण की सातारा जिल्ह्याची ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झाले आहे, तर इकडे सुद्धा ऑनलाईन या ठिकाणी होणार आहे ठीक आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर या ठिकाणी तुम्हाला रहिवासी पुरावा लागणार आहे, म्हणजे डोमिसाइल वगैरे लागणार आहे, त्याचबरोबर आधार कार्ड लागणार आहे, मतदान कार्ड या ठिकाणी लागणार आहे, या तीनपैकी एक असलं तरी चालते ठीक आहे। त्याचबरोबर दुसरं या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुम्हाला जन्माचा दाखला लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला शाळा सोडला तर दाखला सुद्धा लागणार आहे, टीसी वगैरे ठीक आहे, टीसी नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर तुम्हाला तांत्रिक अर्थ धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र लागणार आहे, हे त्याच व्यक्तीसाठी त्या तांत्रिक अर्थवाल्यासाठी ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही जर खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, तुम्ही जर नोकरीवर असाल तर हे प्रमाणपत्र लागणार आहे। आणि तुम्हाला
तुम्हाला 6वं जे डॉक्युमेंट लागते तर ते लागते 3 महिन्याचे आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। तर सध्या काढू नको, जेव्हा तुमची फॉर्म भरण्यात चालू होणार आहे तुमच्या जिल्ह्यातले तर तेव्हा तुम्ही काढू शकता विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। तर यामध्ये जे 20 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते आणि उंची यामध्ये 162 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणी होणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा वगैरे काही नाही आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारी चालू ठेवा। 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक मेन 2 इव्हेंटवर जे विद्यार्थी मित्रांनो फोकस करा, ठीक आहे। आणि तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे। तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंडमध्ये मारली तर तुम्हाला 20 गुण भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि महिला उमेदवारांनी या ठिकाणी 800 मीटर जर 2.50 सेकंडपर्यंत मारली तर तुम्हाला 20 गुण भेटणार आउट ऑफ, ठीक आहे। आणि यापेक्षा जेवढा तुमचा या ठिकाणी टायमिंग जास्त येणार आहे तेवढे तुम्हाला मार्क कमी भेटणार आहे। आणि गोळाफेक जर पुरुष उमेदवारांनी 8.5 मीटर फेकला तर तुम्हाला या ठिकाणी 10 गुण भेटणार आहे पैकीच्या पैकी, त्यापेक्षा थोडा कमी फेकला तर कमी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांनी जर गोळा फेकला तर महिला उमेदवारांना या ठिकाणी 6 मीटरपेक्षा जास्त जर गोळा फेकला तर महिला उमेदवारांना या ठिकाणी पैकीच्या पैकी 10 गुण या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर 6 मीटरच्या वर तर महिला उमेदवारांनी गोळा फेकला तर 10 गुण या ठिकाणी भेटणार आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीमध्ये कशा प्रकारे होणार आहे तर 30 पैकी या ठिकाणी तुमचा मेरिट बनणार आहे। 30 मार्काचा तुमचा मैदान चाचणी होणार आहे आणि मैदानी चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहे तर त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर ह्या हिशोबाने ज्या आपापल्या फिजिकलच्या तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी लागून जा, कारण की ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडणार आहे त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडणार आहे त्यांचंच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा। तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघत आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहणार होमगार्ड या भरतीबद्दल, ठीक आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो काय काय जिल्ह्याची होमगार्डची भरती निघते तर हे माहीत होत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपला मित्र सुद्धा आपल्याला स्वतःला सांगत नाही की बा होमगार्डची भरती निघाल म्हणून, तो सुद्धा भरतीवर चालला जाते चुपचाप आणि ग्राउंडहून चालला येते, ठीक आहे। त्याला सुद्धा एक वाटते की आपण जर आपल्या मित्राला सांगितलं तर बिनफालतू या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढणार आणि आपलं जर सिलेक्शन झालं नाही आणि त्याचं जर झालं तर ह्यामुळे जे आपला मित्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगत नाही की होमगार्डची भरती निघाली आहे म्हणून। तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जर होमगार्डची भरती निघाली ना विद्यार्थी मित्रांनो ते मिस नाही होणार आहे त्या भरतीची अपडेट, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात होमगार्डची भरती निघाली तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला माहिती पोहोचवल्या जाणार आहे, ठीक आहे। तर होमगार्ड भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली अपडेट सुद्धा आलाय 9700 जागांसाठी आणि गृह विभागाचं ते जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आहे, ठीक आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, या ठिकाणी विषय बघू शकता होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधन सामग्री आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत आणि त्याखाली तुम्ही वाचून घ्या। या ठिकाणी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्ह्यात एकूण 9700 इतका मानसिक होमगार्डचा अनुशेष आहे। सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया 16 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत आहे। आणि होमगार्डची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या जिल्ह्यातले पोलीस या ठिकाणी घेत असते, ठीक आहे। आता तुम्ही अकोल्यातले आहे, ठीक आहे, तर अकोल्यामधलेच पोलीस त्या ठिकाणी होमगार्डची भरती घेणार आहे, ठीक आहे। आणि अकोल्यामध्ये जर समजा आता होमगार्डची भरती निघाली त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही, ठीक आहे। एक लक्षात ठेवा। तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपणच फॉर्म भरू शकता, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येत नाही आणि तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जरी फॉर्म भरला तर तुमचा रिजेक्ट या ठिकाणी फॉर्म होणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी ऑफिशियली अपडेट सुद्धा आलेला आहे गृह विभागाचा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही त्याखाली सुद्धा वाचू शकता की दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर तर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मार्च सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्ड 35 दिवसाचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर लवकरच या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सप्टेंबर महिन्यापासून ट्रेनिंग सुद्धा होऊ शकते चालू 35 दिवसाचा असं सुद्धा यामध्ये सांगितलं आहे, ठीक आहे। तर ऑगस्ट महिन्यामध्ये कधीही जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डचे जे जाहिरात या ठिकाणी पडू शकते, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले या ठिकाणी कधीसाही या ठिकाणी येऊ शकते। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कधीसाही कोणत्या जिल्ह्यातली जाहिरात ज्या विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध होऊ शकते। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती होमगार्ड भरतीबद्दल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।